अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम स्वामी समर्थ या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर आज आपण ह्या स्वामींच्या पूजेविषयी माहिती घेऊन आलेलो आहोत की स्वामींची आपण जेव्हा सेवा करतो, नामस्मरण करतो किंवा पारायण करतो, त्यावेळेस आपल्या मनामध्ये वाईट विचार काय येतात, निगेटिव्ह गोष्टीच का सारख्या डोक्यामध्ये येतात. आपलं मन भरकटतं, पूजेत मन लागत नाही, आपल्याला आळस येतो, कंटाळा वाटतं, नको वाटतं. आता असं का होतं हा खूप जणांना प्रॉब्लेम येतो आणि मग ह्याच्यावर प्रश्न पण खूप पडतात की असं का होतं. तर मलाही असं होतं, कधी कधी होतं. पण त्याच्यातून पण आपण असं करायचं की त्यावेळेस खूप जास्त उलट सेवा करायची. ज्यावेळेस वाटतं ना आता नको, खूप कंटाळा आला आहे, नाही नामस्मरण करायचं नाही आहे, परत तारक मंत्र नाही म्हणायचा, परत सारामृताचं पठण नाही करायचं, असं वाटलं तरी पण आपण करायचं का. तर ह्याच्या मागं पण एक अशी स्टोरी आहे की ज्यावेळेस आपण चांगल्या मार्गाने जातो ना, तेव्हा आपल्याला वाईट मार्ग आपोआप पाठीमागं खेचत असतो. तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टीकडं जाता, स्वतःचं मन पॉझिटिव्ह गोष्टीकडे घेऊन जाता, तेव्हा निगेटिव्ह गोष्टी आपल्यावर हवे व्हायचा प्रयत्न करतात. त्यामुळं हे असं होतं. आता समजा आपण एक टाकी आहे, पाण्याची टाकी भरलेली आहे, भरून खाली कसं त्याच्यात खाली गाळ जमा होतं. पण ज्यावेळेस आपल्याला ती टाकी साफ करायची असेल तेव्हा काय होणार, आपण ते पाणी जर ढवळलं, आपल्याला स्वच्छ टाकी करायची, ढवळलं, खराब असं हलवून घेतलं पाणी त्याच्यातलं, तर नळ चालू केला तर त्याच्यातून ते सगळा गाळ बाहेर येणार. म्हणजे घाण पाणी असतं ते अगोदर बाहेर येणार. मग ते झाल्याच्यानंतर टाकी स्वच्छ होऊन आपण नंतर रिटर्न पाणी भरलं तर एकदम स्वच्छ छान पाणी राहणार. मग हे पण आपलं पण असंच असतं, माणसांचं पण असंच असतं. आपण जेव्हा वाईट कर्म केलेले असतात, काय वाईट कृत्य केलेले असतात आयुष्यातले, जेव्हा आपण स्वामींच्या संपर्कात येतो त्यावेळेस आपण ढवळलं जातो असं अंतःकरणातून अंतर्बाह्य. मग त्यावेळेस आपल्यातून वाईट गोष्टी बाहेर पडायचा आधी प्रयत्न करतात. मग हे असं होतं, प्रत्येकाला होतं की तुम्ही जेव्हा देवाचं नामस्मरण करता किंवा आध्यात्मिक मार्गावर जाण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला नको वाटतं, नको म्हणजे नाही का, तुम्हाला अडवलं जातं. मग हे असं होतंच, प्रत्येकाला होतं. तर त्यावेळेस आपण असं करायचं की जास्त करत राहायचं, जेवढं शक्य आहे तेवढं करत राहायचं, आपलं मन विचलित नाही होऊ द्यायचं. मग ह्या गोष्टी असतात ह्याच्या पाठीमागं की आपल्याला येताना वाईट विचार येतात, आळस येतात, म्हणजे आपल्यातल्या वाईट गोष्टींचा बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतात. मग एकदा हे असं होऊन गेलं की आपण अंतर्बाह्य स्वामींच्या चरणावरती राहतो आणि आपलं सगळं कल्याण होतं. त्यामुळे हे झालं तरी टेन्शन घ्यायचं नाही, काहीच नाही, नॉर्मल राहायचं, होऊ द्यायचं. जे होतं आहे ना, आळस येणं, कंटाळा येणं, वाईट विचार येणं, होऊ द्यायचं. थोडे दिवस होणार, त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही कंटिन्यू स्वामींच्या संपर्कात राहताना तेव्हा ह्या गोष्टी आपोआप तुमच्या कमी होत जातात. मग असंच होतं, आपण कसं पाण्याचं उदाहरण दिलं तसं मग त्या टाकीतलं पाणी सगळं घाण निघून गेल्याच्या नंतर मग तुमच्यात पाणी, आपण जेव्हा त्याच्यात पाणी भरू तेव्हा स्वच्छच राहणार ना. मग तसंच जेव्हा आपल्या शरीरातून, आपल्या मनातून वाईट गोष्टी निघून जातील तेव्हा आपल्या मनात काय राहणार, शुद्ध भाव राहणार. मग हे होणं गरजेचं आहे. उलट आपल्यातल्या वाईट गोष्टींचा विघटन व्हायला चालू होतं. त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं, जे होतं आहे ते होऊ द्यायचं, उलटं छान होतं आहे म्हणायचं की आपण स्वामींच्या जवळ जातो आहे. ते आपले सिग्नल आहेत की आपण जातो आहे, आपण स्वामींचं लक्ष आहे आपल्याकडं. तर हे होतं, नॉर्मली होतं. त्यामुळं एवढं काय वाटून घ्यायचं नाही, नामस्मरण चालू ठेवायचं आपलं. बाकी काही नाही जमलं तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत राहायचं, नामजप करत राहायचा. तुम्हाला नक्कीच ह्याच्यातून फायदा होईल. तर सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.